हिंदू धर्मात जाती जातीवरून भेदभाव आहेत, हे दूर होणे गरजेचे आहे। आपणही भेदभाव दूर करण्यासाठी परिश्रम घेत आहोत। जोपर्यंत तो दूर होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असे बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बुधवारी सोलापुरात स्पष्ट केले। लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि 1900 काढूनही घेतले। महायुती सरकारने एका हाताने लाडक्या बहिणींना 1700 रुपये दिले, दुसरीकडे महिलांवर महागाई लादून 1900 रुपये काढून घेतले, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली। सोलापूर विमानतळावर नाही नाईट लँडिंग, प्रचाराला येणारे व्हीआयपी दिवस मावळण्यापूर्वीच करतात उड्डाण। सूर्यास्तानंतर विमान उड्डाणास नाही परवानगी, विमानाला तासाला 2.5 ते 6 लाखांचे भाडे। विमानतळ पुन्हा एकदा सेवेसाठी सज्ज झाले आहे, पण विमानतळावर नाईट लँडिंगची सोय नाही, त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी आलेल्या व्हीआयपी नेत्यांसह काही कामानिमित्त आलेल्या उद्योजकांना दिवस मावळण्यापूर्वीच सोलापुरातून उड्डाण करावे लागत आहे। भाजप सरकारने मतदारांची फसवणूक करण्याचे काम केले, खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। गाजर दाखवून मतदारांची फसवणूक करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे। चिमुकलीवर अत्याचार झाला, बालकाचे शोषण केले, या घटनांवर न बोलता लाडकी बहीण योजनेचे आमिष महिलांना दाखवून मते घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे आणि विकली जाणार नसल्यामुळे त्यांचे डावपेच लोकसभेप्रमाणे विधानसभेत यशस्वी होणार नसल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले। राज्यभरात विधानसभेसाठी एकाच दिवशी मतदान असल्याने राज्यभरातील पोलीस व्यस्त असणार आहेत। यासाठी सुरक्षेसाठी बाहेरील पोलिसांची कुमक मागवण्यात येत आहे। यात कर्नाटकचे होमगार्डही बंदोबस्तासाठी येणार आहेत। यासाठी सोलापूर विभागातील जवळपास 44 एसटी गाड्यांची मागणी करण्यात आली आहे। शिवाय निवडणुकीसाठी एकूण 460 एसटी गाड्यांची मागणी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। चहासाठी गॅस पेटवता स्फोट होऊन गृहिणी भाजली। मुकुंदनगर येथील राहत्या घरी मैत्रिणी येणार असल्याने त्यांना चहा करण्यासाठी गॅस पेटवला। अचानक भडका उडाल्याने महिला जखमी झाली, तर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। ही घटना मंगळवारी रात्री घडली। मोहोळ शहराला बकाल करण्याचं काम विरोधक करीत आहेत। उमेश पाटील, तालुक्याच्या राजकारणामध्ये मोहोळ शहराने अनगरकरांना कधीच साथ दिली नाही, म्हणून मोहोळ शहराला बकाल करण्यासाठी शहरातील सर्व कार्यालये अनगरला नेण्याचे काम अनगरकरांनी केले आहे, अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलिसांनी सर्वच बाबतीत कार्तिकी वारीमध्ये चोख बंदोबस्त ठेवून वारकऱ्यांना, व्यापाऱ्यांना चांगल्या पद्धतीने कार्तिक वारी साजरी करण्याकरिता कर्तव्य बजावले। अखेर दिलीप माने उतरले सोलापूर दक्षिणच्या मैदानात। काँग्रेसचे बी फॉर्म न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली होती, पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही। दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा झाली। अचानक झाली अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेतील वस्तू पाहून सारेच थक्क। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे।